अनेक वाईन शॉपमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री करण्यात येते. यामुळे पिणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोच, पण सरकारच्या महसुलावरही परिणाम होत असतो. आता या करचोरीला आळा घालण्यात येणार आहे. मद्य निर्माता ते वाईन शॉपपर्यंतची सर्व प्रक्रिया संगणकाच्या माध्यमातून जोडण्यात यावी व त्या माध्यमातून उत्पादन शुल्क विभागाने करचोरीला आळा घालावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्याच्या महसूल वाढीबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक अजित पवार यांनी घेतली. यावेळी वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, राजीव मित्तल, उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, आयुक्ता प्राजक्ता लवंगारे वर्मा आदी यावेळी उपस्थित होते. अवैध मद्य विक्री हातभट्टी निर्मितीमुळे राज्याच्या महसुलात होणारी तूट टाळण्यासाठी पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त छापे टाकावेत. अवैध मद्य निर्मितीच्या संदर्भात दाखल तक्रारीत शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. साखर कारखान्यांच्या डिस्टिलरी प्रकल्पातून स्पिरिट चोरीला आळा घालावा. साखर कारखान्यातून साखर निर्मिती कमी करून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करून महसूल वाढीसाठी उपाययोजना कराव्यात. राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.